नमस्कार. रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, तुम्हाला लहानपणी आपण लिहित असलेले निबंध आठवत असतील. एस टी स्टँडवरचा 1 तास किंवा रेल्वे स्टेशनवरचा 1 तास असे निबंध अभ्यासक्रमात सुद्धा आपण लिहिलेले आहेत. यावेळी आपण जे बघतो त्यावेळी आपल्या मनात येणारे विचार आणि त्याच्याशी आपण जोडलेले आपले संबंध या सगळ्याचा एक लेखाजोखाच तयार होत असतो. अर्थात वयाप्रमाणात ते आपण सगळं करत असतो. आज तुम्हाला सुद्धा असाच एक ललितबंध आम्ही ऐकवणार आहोत, सचिन पाटील यांचा जिंदगी कैसी है पहेली. एका वेगळ्याच ठिकाणी, जिथं जन्म मृत्यू याचा सतत संघर्ष सुरू असतो, अशा एका दवाखान्यातला काही वेळ कोणकोणते विचार मनात घेऊन येतो हे सांगणारा हा ललितबंध, जिंदगी कैसी है पहेली. अपंगत्वाचं ऑनलाईन सर्टिफिकेट काढायला सिव्हिलमध्ये गेलेलो. बरेच दिवस हे काम राहिलेलं. करायचं म्हणत लांबलेलं. पण आता त्याच्याशिवाय चालतच नाही म्हटल्यावर मग गेलो. सिव्हिल हॉस्पिटल म्हटलं की जरा भीतीच वाटते. आधीच आयुष्याचा दवाखाना झालेला. मग दवाखाना म्हटलं की भीती वाटते. त्यात सिव्हिलमध्ये लईच जीवावरचं काम म्हणून नको वाटतं. कसलीही गर्दी, माणसंच माणसं, दुःखाची ओझी वाहणारी अस्सल गरीब माणसं ज्याला बघायची आहेत त्यानं कुठल्याही शहरातला सरकारी दवाखाना पाहावा. हाऊसफुल्ल सगळं, हर तऱ्हेची माणसं, प्रत्येक माणूस जणू एक कथा कादंबरीच. अशी माणसं बघितली की मला सिटी ऑफ जॉयमधला हजारीपाल आठवतो. रक्त विकण्यासाठी सरकारी दवाखान्यात जाणारा, वाकत चालणारा, विजार शर्ट घालून आतडी तुटेपर्यंत मानवी रिक्षा ओढणारा, तोंडातून येणारं रक्त लपवण्यासाठी पान खाणारा आणि आपण जे थुंकतोय ते रक्त नसून पानाचा लाल रसच आहे असा स्वतःचा गैरसमज करून घेणारा. खूप अस्वस्थ वाटतं. कुठून येतात इतके लोक? गावातून की इथलेच शहरातले आहेत? झोपडपट्टीतले की जवळच्या वाडी वस्तीवरचे आहेत? कोणास ठाऊक. अकाली जबाबदारी वाहणारी ही तरुण मुलं मुली, ऐन तारुण्यात वयस्कर दिसणारे त्यांचे चेहरे, हे आजारानं खंगलेले माता कोतारे, पाय ओढत चालणाऱ्या बायका, नियतीने घडवलेले अशक्त दुबळे, काही पाय तुटलेले, अधोकाम, अंध, अभागी, असे कितीतरी. अशी दुःखी माणसं बघितली की वाटतं आनंदमधल्या राजेश खन्नागत प्रत्येक दुःखी जीवाला विचारावं, अरे का आलतास? काय खबर बात? दोस्ता इतक्या दिवसांनी भेटलास, मग काय चैनी चालू आहे की नाही? इथला प्रत्येक माणूस वेगळा, प्रत्येकाची कथा व्यथा वेगळी, न संपणारी कादंबरी जणू. भरारा येणारे ॲम्ब्युलन्स, जखमींना घेऊन सरकवली जाणारी स्ट्रेचर, ओढत नेणारे वॉर्ड बॉय, पांढरे खड्ड कोट घालून पळणारे नर्स डॉक्टर्स, धावपळ करणारे पेशंटचे आप्त, नातेवाईकांच्या डोळ्यात आसवांचा पूर, काळजीनं धपापलेला ऊर. काय वाढून ठेवले? आज ह्यो कसला दिवस उगवला? केस पेपर काढला, वॉकरसह रांगेत जाऊन उभा राहिलो. कोणी दोन्ही पाय गमावलेला खुरडत आलेला दुबळा जीव, कोणी लांब जतकडून कुबड्या घेऊन धडपडत आलेली अधो अबला. ती शेजारच्या बाईला सांगत होती, चौथा हेलपाटा बाई, आज तरी काम होतंय का नाही कोणास ठावं. पुढं 25-30 नंबर होते. मीही त्यातलाच एक. डॉक्टर कधी येत आहेत कोणास ठाऊक. 2-3 तास तरी लागतील. वेळ जायला काहीतरी टाईमपास पाहिजे. माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही. मोबाईल नव्हते तेव्हा काय करत बसतील बरं लोक? उगी मनात विचार आला. बोलत असावेत एकमेकांशी. आपणही बोललं पाहिजे कोणाशी तरी. मी इकडं तिकडं पाहिलं. शेजारीच एक धडधाकट तिशीतला तरुण बसला होता. त्याला विचारलं,
गाव कुठलं पाहुणं? इचलकरंजी. हा कोल्हापूर सोडून इकडे कशाला आला असावा? पुन्हा अपंगाला सोबत म्हणून आला असेल की आणखी काय असेल याचं, असा विचार मी करीत होतो. तोवर समोरच एक 10-12 जणांचं टोळकं जमलं. त्यांच्यातल्या चिंत्यात काही बाई कुजबुजत राहिलं, गंभीर असं. मी शेजारच्याला विचारलं, काय झालं इथं? ॲक्सिडेंटची केस दिसते हो. मग मी गंभीरपणे पाहू लागलो. त्या टोळक्यात 16-17 वर्षाचा एक मुलगा रडत होता. बाकी त्याला समजावत होते. थोड्या वेळानं त्यातला एक जण माझ्याकडच्या बाजूला आला. फोनवर बोलू लागला, मैं आसिफ भाई बोल रहा हूँ. इकबाल भाई एक्सपायर हो गया है, अभीच हो गया. 2-3 घंटा लगेगा पोस्टमार्टम को. सिविल में मैं हूँ इतना, बाद में फ़ोन करता हूँ. कोण हा इकबाल भाई? गेला वाटतं. असा कसा ॲक्सिडेंटमध्ये गेला? जबरी मार लागला असणार त्याला, बिचारा. मध्ये रडत होता तो त्याचा मुलगा असावा. आणखी कोण कोण असावं त्याच्या घरी? म्हातारे आईबाप असतील का? त्यांना कसं वाटेल आपला मुलगा असा अपघाती गेल्यावर? अंगावर काटाच आला. असं होऊ नये कोणाचं. पुन्हा पिक्चरमधलं आठवायला लागलं. बाबू मोशाय, जिंदगी की डोर ऊपर वाले के हाथ में है. हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं. कब कौन कैसे उठेगा कोई पता नहीं, कोई बता सकता नहीं. मध्यम वयाची एक बाई 14-15 वर्षाच्या आपल्या मतिमंद मुलाला कडेवर घेऊन अपंगत्वाचं सर्टिफिकेट काढायला आलेली. मुलाला चालता येत नव्हतं. डोळे तिरळे. बिचाऱ्याच्या तोंडातून लाळ गळत होती. मी विचारलं, कधीपासून झालं आहे असं? जन्मापासूनच आहे. किती वय मुलाचं? आता 15 संपून 16 लागायचं बघा. चालता येत नाही अजिबात. उठून बी बसा येत नाही. सगळं जाग्यावर. गाव कुठलं? इथंच जवळ राहायला आहे वाडीत. वडील काय करतात याचे? MIDCत फॅक्टरीत आहेत. मग घरी कोण कोण आहे ती? मग ह्याच्या पाठीवर 2 मुलीच आहेत बघा. शाळेला जात्या त्या. मी बी जात होते अंगणवाडीत. पण ह्याची उसाभरण ते जमना म्हणून मग सोडलं. दुसरं काही मिळकतीचं साधन शेती वगैरे आहे का? नाही शेती बेती. घरीच करते कपडं, पापड, लोणचं, शिवणकाम असलं काय बाय करत बसते घरात. भागायला तर पाहिजे की. ह्याचा औषध पाण्याचा खर्च, पोरींचं शिक्षण. नक्की कुठला आजार आहे याला? काय सेरिब्रल पाल्सी का म्हणून काय काय आहे ते आहे असं म्हणतात डॉक्टर. हां. मग माझ्या लक्षात आलं. सेरेब्रल पाल्सी हा जन्मजात एक खूप गंभीर आजार आहे, ज्यात पेशंटला स्वतः काहीच करता येत नाही. किती मोठं झालं तरी लहान मुलाप्रमाणे सांभाळावं लागतं. आता काय बोलावं या माऊलीला? मुलाबरोबर किती यातना तिला. मग मला माझी आई आठवली. प्रत्येक आई ग्रेट असतेच असते, पण अपंग मुलाची आई ही खूप खूप ग्रेट असते. पोटचा गोळा कसला का असेना, तिचा आपल्या मुलावर खूप जीव असतो. तिनं आपल्या मुलाला गुण अवगुण अपंगत्वासह स्वीकारलेलं असतं. आपण काहीतरी कमी आहोत याची जाणीवही ती या जीवाला होऊ देत नाही. खरंच आई आईच असते. म्हणूनच देवानं कळीत मिटलेलं फूल आणि पोटात लपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला दिलं आहे. आईलाच मुलाची नस माहीत असते. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा. तो एक असा आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाही. तोवर दुसरी एक ॲम्ब्युलन्स आली. पुन्हा वॉर्ड बॉय धावली. स्ट्रेचर खरखरली. सिक्युरिटीवाल्यांनी पुढची गर्दी पांगवण्यासाठी
इक्बालबाईच्या नातेवाईकांना बाजूला व्हायला सांगितलं. तेही इकडे तिकडे पांगले. एक दोन अजून फोनवर कुणाला कळवत होतेच, इक्बालभाई एक्सपायर हो गया, इक्बालभाई एक्सपायर हो गया. मन कळवळलं. कोण हा इक्बालभाई? नात्याचा का गोत्याचा? का होतंय आपल्याला इतकं दुःख? तोही एक माणूस आहे आणि आपणही एक माणूस आहोत. त्याच्यात आणि आपल्यात माणुसकीची एक नाळ जोडली आहे देवानं. इतक्यात बाकड्यावर बसलेल्या एका माणसाने मला खुणवलं. थोडंसं बाजूला सरकून आपल्याजवळ बसायचा इशारा केला. माझेही पाय अवघडले होते. किती वेळ उभं राहणार असं वाकरला धरून. इतक्यात माझा नंबर आला. त्यांनी जुनं सर्टिफिकेट जमा करून नवीन सर्टिफिकेट नेण्यासाठी पुढची तारीख दिली. माझे लोळे झालेले दोन्ही पाय आणि कृत्रिम वॉकरचे 4 पाय यांच्या साहाय्याने मी बाहेर पडू लागलो. मुख्य दरवाजाच्या बाहेर आलो. पाठीमागं वळून पाहिलं. हॉस्पिटलचं प्रवेशद्वार अक्राळ विक्राळ तोंड पसरलेल्या श्वापतासारखं भासलं. मी गाडीकडे चालू लागलो. इतक्यात कट्ट्यावर बसलेल्या बायकातली एक बाई मोठमोठ्यानं फोनवर बोलत होती. अगं, सूर्यकाला रात्री सरकारी दवाखान्यात घेऊन आलती. पाटपाटाला बाळंत झाली या. तिचे हे शब्द ऐकून नकळत माझे पाय रेंगाळले. मागे न पाहता मी कान देऊन ऐकू लागलो. अगं, पोरगं झालं या बघ. नाही, शिजर नाही करायला लागलं. चांगलं 7 पाऊंडाचं आहे. बाळबाळंतीन चांगले आहेत बघ. लग्नाला 8 वर्ष झाली. सगळी म्हणायची होतंय का नाही, पर झालं बाई. खरसुंडाचा सिद्धूबाच पावला बघ. सांग सगळ्यासनी हाय बरं म्हणून, काही काळजी करू नको. माझं अंग रोमांचित झालं. हळूहळू मी गाडीवर जाऊन बसलो. स्टार्टर मारला. फाटकाजवळ आलो. थांबलो. पुन्हा मागे वळून त्या हॉस्पिटलच्या इमारतीकडे पाहिलं. यावेळी मात्र मला ते भव्य हॉस्पिटलचं प्रवेशद्वार अक्राळ विक्राळ स्वापदाचा जबडा न वाटता जीवन संजीवनी देणारी घरटं वाटलं. मला हसूच आलं. त्यावेळी कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवरून रेडिओचे स्वर ऐकू येत होते. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो ये रुलाए, कभी ये हंसाए. जिंदगी कैसी है पहेली हाय. जिंदगी कैसी है पहेली, सचिन पाटील यांचा ललितबंध आपण ऐकला.